नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला सय्यद अली खामेनी हे जे शहीद झाले अमेरिका व इस्रायल यांच्या हल्ल्यात, त्यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो. गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय इराण देशावरती इस्रायल व अमेरिका या 2 देशाकडून युद्ध पुकारलं गेलेलं आहे. युद्धजन्य स्थिती झालेली आहे. हवाई हल्ले अनेक होत आहेत व अनेक लोक इराणमधील हे मृत झालेले आहेत, मृत पावलेले आहेत. व अशा कठीण प्रसंगी हजारो निरपराध निष्पाप लोक मरत आहेत. या घटनेचा रशिया असेल, चीन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशा बऱ्याच देशांनी या घटनेची निंदा, निषेध व्यक्त केलेला आहे. भारतात देखील अनेक सेक्युलर पक्षांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. व भारतातील लाखो लोक या आखाती देशात अडकलेली आहेत. ती सुखरूप म्हणजे नोकरीच्या निमित्तानं गेलेली असतील किंवा पर्यटनासाठी गेलेली असतील, ती सुखरूप परत भारतात येऊत ही मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आता आजचा विषय जो आहे की खामेनी प्रकरणी महाराष्ट्रातील दिग्गज सेक्युलर नेते गप्प का फक्त निवडणुकीपुरतं मुस्लिम मतं आठवतात. ह्या विषयाकडे येण्याआधी 1-2 मिनिटात खामेनी यांच्याविषयी थोडीशी माहिती देतो. त्यांचं भारताशी एक नातं होतं तेही सांगतो. खामेनी यांचे पूर्वज भारतातील लखनौ येथील होते. गेल्या 200 वर्षापूर्वी त्यांचे आजोबा लखनौमधून इराणमध्ये स्थायिक झाले व गेल्या काही दशकांपासून आपण बघतोय खामेनी यांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा खामेनी यांच्या आधी जे सर्वोच्च नेते किंवा राष्ट्राध्यक्ष तिथे होते त्यांच्या नेतृत्वापासून आपण बघतोय की भारताला क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल हे स्वस्त दरानं इराण नेहमी देत आलेलं आहे. इराण हा भारताचा एक मित्र राष्ट्र आहे व वेळोवेळी ज्या वेळी भारतावरती संकट उभी राहिलेले आहेत त्यावेळी इराण भारताच्या पाठीशी उभं राहिलेले आहे. नरेंद्र मोदींनी देखील मागील काही काळात इराणच्या दौऱ्यावेळी खामेनी यांची भेट घेतलेली होती, आपण बघितलं आहे. तर या घटनेबाबत अमन शांतता राहावी व निषेध व्यक्त होण्यासाठी भारतातील सेक्युलर जेवढे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल, त्यानंतर तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, डावे पक्ष CPI CPM यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल पोस्ट करून. मात्र महाराष्ट्रातील जे दिग्गज सेक्युलर नेते आहेत, मग ते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील, यांनी मात्र अजून आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. कोणतीही याबाबत निषेध देखील त्यांनी व्यक्त केलेला नाही. आता आजच्या विषयाकडे येतो मी की मागील काही वर्षापासून प्रकर्षाने जाणवते की महाराष्ट्रातील हे सो कॉल्ड दिग्गज सेक्युलर नेते हे मुस्लिम समाजावरती ज्यावेळी अन्याय होईल, अत्याचार होईल त्यावेळी हे गप्प बसल्याचे निदर्शनास येत आहे. मग ते गेल्या 2 वर्षापूर्वी विशाळगड येथील मुस्लिम समाजाच्या वाड्या वस्त्यावरती काही जातीवादी समाजकंटकांकडून झालेली भ्याड हल्ला असेल, त्या प्रकरणी तेथील स्थानिक खासदार किंवा आमदार काही बोलले नाहीत. ते छत्रपती शाहू महाराज असतील किंवा सतेज पाटील असतील किंवा सांगलीतले खासदार विशालदादा पाटील असतील किंवा सगळे दिग्गज नेते, जयंत पाटील साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार, त्यानंतर काँग्रेसचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम असतील, त्यानंतर खासदार विशाल पाटील असतील, महाराष्ट्रातील सर्वात युवा आमदार रोहित पाटील असतील, ह्यांनी देखील काही पोस्ट केलेलं त्यावेळी जाणवलं नाही. त्यानंतर वक्फ बोर्डाचा जो बिलाचं अधिवेशन चालू होतं, बिल पास करण्याचा दिवस असताना
संसदेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार साहेब असतील किंवा व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दोघंही ते विधेयकावेळी अनुपस्थित होते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील पुसे चवळी येथील मॉब लिंचिंगची जी नुरुल हसन यांची हत्या झाली तो विषय असेल. आत्ता लेटेस्ट मुस्लिम समाजाचं OBCचं 5% आरक्षण रद्द करणे हा विषय असेल व आत्ता सध्याचा कालचा खामिनी यांची हत्येचा प्रकरण असेल. या सर्व प्रकरणात हे जे दिग्गज मी नावं घेतलेली नेते आहेत ते गप्प आहेत. त्यामुळं फक्त निवडणुकीसाठी आपल्याला मुस्लिम मतं पाहिजे आहेत का? मुस्लिम समाजानं आपल्याला मतं दिलेली आहेत, त्यामुळं मुस्लिम समाजाच्या अन्याय अत्याचारावेळी त्यांचा आवाज उठवणे ही रास्त अपेक्षा मुस्लिम समाजाची आहे. त्यामुळं अशा प्रतिकूल परिस्थितीवेळी मुस्लिम समाज आपल्याकडून अपेक्षा करणं काही वावगं नाही. मात्र आपण फक्त सोयीनुसार सोयीनुसार भूमिका घेताना दिसत आहे. फक्त निवडणुकांपुरतं मुस्लिम समाज तुम्हाला आठवतो, इतर वेळी मात्र मुस्लिम समाजाकडे डुंकूनही आपण पाहत नाही असं प्रकर्षानं जाणवत आहे. त्यामुळं मुस्लिम समाजातील सर्व नागरिकांना, जनतेला आव्हान करतो की या गोष्टीचा कुठंतरी आपण विचार करावा. आमचा समाजवादी पार्टी हा वेळोवेळी महाराष्ट्रात असेल किंवा देशात हा मुस्लिम समाजाच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा कायम प्रयत्न करतो. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली शहरात वेळोवेळी मी असेल किंवा आमच्या पक्षाचे इतर कार्यकर्ते असतील किंवा आमचा पक्ष सोडून इतर जे सेक्युलर पक्ष आहेत त्या पक्षाचे कार्यकर्ते वेळोवेळी आवाज उठवतात. मात्र जे दिग्गज प्रस्थापित राजकारणी, प्रस्थापित आमदार, घराणेशाहीचे नेते आहेत ते मात्र सोयीनुसार भूमिका घेतानाचे दिसत आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात आपण मतदान करताना फार विचारपूर्वक करा. सांगली लोकसभेमध्ये तर विशालदादा यांना जवळपास 95% मुस्लिम समाजाची मतं मिळाली होती. मुस्लिम समाजाची मतं व शेवटच्या क्षणी वंचित बहुजन आघाडीने दिलेलं पाठिंबा यामुळे आपण निवडून आलात. त्यानंतर नुकताच झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यामध्ये मुस्लिम समाजाची जवळपास 90 ते 95% मतं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मिळालेली आपण बघितलं. त्यामुळं मुस्लिम समाजानं देखील इथून पुढच्या काळात आपण जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, यांना कुठंतरी जाब विचारा किंवा यांना मतदान देताना विचार करा. वेळोवेळी आपल्यासाठी भांडणाऱ्या आमच्यासारख्या काही कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमच्या पक्षाचे असो किंवा इतर कोणत्या पक्षाचे असो, त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आवाहन करतो. तसेच आमचे यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळे चॅनेल आमचं वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये लाईक बटनाच्या शेजारी किंवा कमेंट बॉक्सच्या शेजारी थँक्स म्हणून डॉलर सिम्बॉल असलेला एक ऑप्शन मिळतो हार्ट शेपमध्ये, तर त्यावरती क्लिक करून एक छोटीशी आर्थिक मदत आम्ही जे समाज प्रबोधन करतो किंवा सामाजिक कार्य करतो त्यासाठी छोटासा एक हातभार लावावा ही विनंती करतो. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपवरती शेअर करा, हीच मी आपणास विनंती करतो. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.